झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग गेली करे वल्ली थांब बघतो तुला सांगतो सुप्रिया गंगाची प्रेग्नंट होती ना तेव्हा 3 दिवस राहिलो होतो त्यांच्याकडे हो त्याच्यानंतर आत्ता खातोय घरचं नॉनव्हेज इथे कुठे बसतोस इकडे मी तर पहिल्यांदाच घरचं नॉनव्हेज खाणार आहे काही काय कोणत्यांच्या लग्नाच्याकडे गेलो होतो आपण तेव्हा सुप्रियाने केली होती ना अंडा करी 7-8 वर्ष होऊन गेलेत त्याला आणि तू पण यमुनाच्या वेळेस परत गेला होतास माहेरी अरे गेलो होतो वाटलं होतं जावयाची होईल सरबराई पण नेमका श्रावण आला रे हो का तृप्त वाटतंय हो हो दिया बास आता नाही दादा दे सारखं मागतोस तू दादा माझी गरज आहे ती गरज नाही चटक बनले ते दादा मला सवय लागली सवय कसली सारखं मागणं बरं दिसत नाही दादा मला पाव अहो भाऊजी काय चाललंय तुमचं काय करताय तुम्ही काय चाललंय तुमच्या दोघांचं गच्चीत काय करताय तुम्ही पैसे मागताय ना भाऊजींकडे काहीच कसं वाटत नाही भाऊजी मी सांगते ह्यांच्या ना या बेटिंगच्या नादाने ना एक दिवस घरदार फुंकून खाणार आहेत ते तुम्ही आणि त्यांना सामील असे गच्चीत येऊन बसलात तुम्ही सांगा त्यांना मी म्हणावं एक अजिबात एक पैसा देणार नाहीये तुला हे वाईट आहे हो हे असले धंदे ना वाईट आहेत त्यांचे मी आता ठरवलंय मी ना यापुढे तुम्हाला काहीही समजावणार नाहीये तुम्हाला काहीही समजवणार नाहीये भाऊजी तुम्ही सांगा या ना नाही काणाकुणा नाही माझ्या समोर सांगा नाही मान नका हलवू सांगा ना बोलत का नाही काय चाललंय काय तुमच्या दोघांचं इथे तुम्ही काही खाताय का आत्ता काहीतरी गिळलत भाऊजी काय खाताय तुम्ही दादा तू काही सांगू नस काही घरात नॉनव्हेज कसं काय तुम्हीच आणलं असणार हे अगं राधाने आणले तिला माहितच नाही आपल्या घरात ते चालत नाही तिने स्वतः केली आहे हो 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 कशी झाली आहे मस्त झालेली आहे तिच्या हाताला इतकी छान चव आहे ना हो नाही पण शिकावं लागणार तुझ्याकडून नाही पण मला कसं कळणार ना त्याच्यासाठी खावी लागेल पाव पण पाठवले अहो लोकांना उरू दे लोक कुठे एवढं खातोय बघा थांब दरवाजा आडवा करा दरवाजा आडवा करा येईल कोणतरी. त्याच्यात संपू ना आपण वा आहा. गणासाठी ठेवूया चवीपुरतच ठेवायचं तर मग चवीपुरतं म्हणजे एक घास भाऊजी पण एका घासाने त्याला काय फरक पडणार आहे त्याच्या होणाऱ्या बायकोने एवढं केलंय त्याला मिळू दे जरा चवीपुरतं तरी पण घनाला डाएटची गरज आहे एक मिनिट हे बघा डाएटची गरज तुम्हाला आहे त्याला नाही पोट सुटलंय तुमचं लग्न अगोदर क्लिअर केलं नव्हतं का? की तू अंड खातेस म्हणून एक मी मिनिट. सहन केलं गंगा झाला तेव्हा पण यमुना झाल्यावर बचाबचा हो बटर वाटेल ते बोल नका तुम्ही
आजी अगं ये ग राधे. आणि शामराव कुठे? काय झालं? असा काय दिसतोय तुझा चेहरा? शामराव भांडला का तुझ्याशी? मला जरा बोलायचंय तुमच्याशी. अगं मग बोल की. हे बघ, आता हे घर तुझं आहे आणि या घरातली माणसं सुद्धा तुझीच आहेत. अगदी मोकळेपणानं बोल. आणि आमचा शामराव तुला काही बोलला असेल ना, चांगले कान पिळीन बघ त्याचे. नाही तसं काही नाहीये. ये बस ना. नाही ठीक आहे. उभ्या उभ्या काही खाऊ नये म्हणतात, तसंच उभ्या उभ्या काही महत्वाचं बोलू नये. बस. हे बघ राधे, या घराची एक शिस्त आहे आणि गेली अनेक वर्ष मी सगळ्यांना या शिस्तीत बांधून ठेवले. आता मला चिंता वाटते, मी गेल्यावर या घराचं काय होणार? अगं 4 गोष्टी करायची सूट दिली ना की माणसं 4च्या 8 गोष्टी करतात. त्यांना कुठे आवर घालावा हेच कळत नाही. मग ठणकावून सांगावं लागतं, अजिबात चालणार नाहीत असली थेर. हा पण तू काय सांगायला आली होतीस? मी आपली एकटीच बडबड करत बसले. सांग. आजी मी जे सांगायला आली आहे ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण म्हणून जर मी तुम्हाला ते सांगितलं नाही तर मी खोटं बोलले असं होईल. आणि मला ते नाही आवडत. इनफॅक्ट मला ते नाही जमत. आज घरून येताना मी इथे सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन यायचं असं ठरवलं. मी ठरवलं की आपल्याला जे येतं ते आपण करूया. पण खरंच सांगते, मला फार स्वयंपाक येत नाही. त्यामुळे मला जे येतं ते मी इथे करून आणलं. पण इकडे आल्यावर मला असं कळलं की मी जे आणलंय ते इकडे चालणार नाही. कारण मी सगळ्यांसाठी अंडा भुर्जी करून आणली होती. आजी मला घनश्यामने आधी कल्पना द्यायला हवी होती ना की या घरात कोणी नॉनव्हेज खात नाही. त्यांनी मला आधीच सांगितलं असतं तर म्हणजे त्याच्याकडून सांगायचं राहिलंही असेल. पण मी तुम्हाला हे सांगायला आले की मी नॉनव्हेज खाते. म्हणजे हे मला तुमच्यापासून लपवायचं नव्हतं आणि या घरात खोटं बोलूनही यायचं नव्हतं. त्यामुळे तू दडपणाखाली होतीस. बरं झालं बोललीस. हे पहा, मी शाकाहारी आहे, पण त्यासाठी सगळ्यांनी शाकाहारी राहावं असा काही माझा आग्रह नाही. हो काय? हो अगं, वल्लभ, दिगंबर, सुप्रिया सगळे खातात लपून छपून. त्यांना वाटतं मला काही कळतच नाही. अगं हॉटेलात जातात आणि मी विचारलं काय खाऊन आलात, तर एक म्हणतो पालक पनीर, दुसरा म्हणतो भेंडी मसाला. असले द्वाड आहेत. तू मला स्पष्ट सांगितलंस ना, मला बरं वाटलं. हे बघ, माणसानं त्याला काय हवं ते खावं. अगं मी खात नाही कारण लहानपणापासूनची घरातली सवय म्हण. आता देवकी वल्लरी खात नाही, त्यामुळे घरात होत नाही. एवढंच. ओके. आजी मला अजून एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे लग्नानंतर मी या घरात राहायला येईन, त्यानंतर मी या घरात नॉनव्हेज केलं तर चालू शकेल का? नाही म्हणजे कसं आहे की मी लहानपणापासून खाते. म्हणजे इतरांसारखं मी सुद्धा बाहेर जाऊन खाऊ शकेन, पण मला समहाऊ ते बाहेरचं नाही आवडत. म्हणजे ते तेल, ते मसाले. त्यामुळे म्हणजे मी आत्ता ॲडजस्ट करेन सुद्धा, पण माझ्या मनात राहीलच ना कुठेतरी. आणि त्यावरून नंतर वाद होतील. मला तसं नाही आवडणार. आजी मला माहिती आहे की हे सगळं तुम्हाला खूप आगाऊपणाचं वाटेल, पण बरं झालं बोललीस ते. संसारात पडतं घ्यावं लागतं, पण दरवेळी पडतं घेतलं ना तर तू म्हणतेस तसं होतं. मनात सलत राहतं. कापड उसवलं ना
की लगेच शिवून टाकावं, नाही तर जास्त फाटतं. ठीक आहे, तुला या घरात काय करायचंय ते कर. अगं आता तुझंच घर आहे हे. आजी खूप बरं वाटलं मला तुमच्याशी बोलून. हलकं वाटलं. थँक्स. अगं याआधी मला कोणी येऊन विचारायची सांगायची हिंमतच केली नाही. आता सुप्रिया खाते, तिने मला विचारलं असतं तर मी काही नाही म्हटलं असतं. आता कुणी काय खावं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का. फक्त राधा, अंड्याचा डाव वरणात टाकू नकोस म्हणजे झालं. नाही आजी, तुम्ही नका काळजी करू. अहो मी साखरेचा चमचा चहात नाही घालत. आणि कधी कधी चहात साखर सुद्धा टाकत नाहीस. नाही ऍक्च्युली त्या दिवशी खूप गडबड आणि खूप माणसं होती ना, त्यामुळे थोडस. कळलं कळलं. आजी मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला ना उगाचच वाटायचं की जुनी पिढी आमचे विचार समजूनच नाही घेऊ शकणार. पण आता माझेच विचार मोडीत निघाले सगळे. बरं झालं. निघू मी? अगं हा, तो तू डबा बनवून आणला होतास तो कुठे ठेवलास? तो मी दिगंबर काकांना दिला बहुतेक. झालं, आता तुला घरी जाऊन तो डबा धुण्याची गरज वाटणार नाही. का? अगं दिगंबर आणि वल्लभ यांनी अगदी चकाचक करून ठेवला असेल तो. तू पप्पांना हवं तर फोन करून विचार. घनश्याम प्लीज माझा ऐक, मला त्रास होत. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. रिक्षा रिक्षा रिक्षा. रिक्षा. या. तू बघितलंस मीटर डाऊन नसताना कसा काय गेला निघून तो? ठीक आहे रे. म्हणजे आय एम रिअली इम्प्रेस्ड. हा, मला वाटलं नव्हतं की तू माई आजीला कन्व्हिन्स करशील. तू ग्रेट आहेस यार. अरे मी काय ग्रेट, माई आजी ग्रेट. मला खरं तर आधी बोलायला गेलं ना मी त्यांच्याशी तेव्हा खूप भीती वाटत होती. पण तुला म्हटलं ना मला खोटं नाही बोलतायत, मग काहीतरी लपवून छपवून करण्यापेक्षा मी म्हटलं बोलून टाकावं. मला वाटलं तर लग्न मोडलं, घरचे सगळे राडे दिसायला लागले मला. पण माई आजी सॉलिड आहे. आय एम इम्प्रेस्ड. मी पण इम्प्रेस्ड आहे तुझ्यामुळे. अरे काय तू. पण मला आता कळलं घनश्याम की म्हणजे मी पहिल्यांदा लग्न मोडलं होतं तेव्हा तू असं का म्हणाला होतास. काय म्हणजे मला माझ्या फॅमिलीचा अभिमान आहे असं म्हणाला होतास ना तू. थँक्यू घनश्याम. कशाबद्दल? मी तेव्हा आपलं लग्न मोडू दिलं नाही याबद्दल? त्यामुळे नाही, मलाही तुझ्या फॅमिलीचा एक पार्ट बनवून घेतलंस तू त्यामुळे. एक मिनिट बाय द वे, पहिल्यांदा जेव्हा लग्न मोडलं तेव्हा मी पडतं घेतलं होतं आणि म्हणून आपलं लग्न मोडलं नाही तेव्हा तू काहीच केलं नव्हतंस. आणि दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तू घरी आला होतास तेव्हा मी शांत झाले म्हणून. हा तेव्हा म्हणता येईल की म्हणजे तू तुझ्यामुळे नाही मोडलं असं म्हणता येईल तेव्हा. आणि त्याच्यानंतर नाही आठव 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 त्याच्यानंतर कोणामुळे लग्न मोडलं होतं? तिसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस माझ्यामुळे काही नाही झालेलं. हे बघ, पहिल्यांदा मी, त्याच्यानंतर तू, मग परत. रिक्षा थांब जरा थांब. मी खरंच नाही म्हटलं. नॉनसेन्स. तू हसतोस काय घनश्याम? काय मूर्खासारखे वागले त्या. भीती वाटते. सिविक सेन्स नसतो लोकांना. सिविक सेन्स नसतो. कसा असणार? अरे होळी म्हणजे काय सगळ्यांनी हा हा करायची गरज. रिक्षा 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 रिक्षा. जरा बघ ना.
नाही विचार ना, तो येतोय का रिक्षा? का तू घाबरलेस का? घाबरेन कशी मी, भीती वाटली जरा. बघ ना प्लीज, बघ ना. येतं? कोणी नाही चल. ए राधा, घनश्याम नको प्लीज. ऐक 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 ऐक, मला ना रंगांची ॲलर्जी आहे. मी लहानपणापासून कधीच खेळत नाही रंगपंचमी, होळी. तू पप्पांना हवं तर फोन करून विचार. घनश्याम प्लीज माझं ऐक, मला त्रास होत. छान दिसतंय. छान दिसतंय. हॅपी होली. हॅपी होली. ए राधा, काउंटडाऊन सुरू झाला बरं का. या बाय. कुछ लगा है? हा, काहीही रंग बिंग लागलेलं नाहीये, काही गणेशसामने रंग वगैरे लावलेले नाही. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय त्या काय चाललंय? लग्न लावते तुझं काय? अर्थविण पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे धोकून या, असं तुकारामांनी सर म्हटलंय. मग आम्ही कोण ग तुला असं म्हणणार आहे आंधळेपणे तू हे कर ते कर, नाही का? बर, अच्छा. आत्या काय ग, अभंग बरी आहेस ना? हो एकदम. आठवड्यात आहे का काकांची? फोन बिन करा इंदोरला. नाही एकदम अभंग वगैरे म्हणतेस म्हणून म्हटलं. तुला बघितलं नाही मी कधी असं अभंग वगैरे म्हणताना. सही आहे, बिलकुल सही आहे. तुझ्या सासरी गेले होते ना, हा त्या तुमच्या माऊलीने सांगितलं मला हे. आज काय चाललंय तुमचं? होतंय ना आता सगळं मनासारखं, करतोय ना विधिवत लग्न वगैरे. आता काय नवीन, काय गळी उतरवताय? काय क्लुप्त्या शोधून काढता का एक एक तुम्ही? हा गप्पू, हा तू म्हणजे एक नंबरची आगाऊ झालीस, आगाऊ. अगं हे जे काय सगळं चाललंय हे तुझ्यासाठी चाललंय की नाही? मग हे बघ, जोपर्यंत कुठलीही गोष्ट तुझ्या मनाला पटत नाही तोपर्यंत तू करत नाहीस, बरोबर? अहो मग लग्नामध्ये असं कैसूत्री बावलांसारखं वावरलेलं तुला चालेल का? नाही चालणार, नाही चालणार, मला माहितीये ना. आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की तुझं लग्न ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने लावून द्यायचं. काय म्हणजे तू हे वाच ग, म्हणजे सगळं काही तुला कळेल. म्हणजे काय माहितीये का, हे जे गुरुजी येतात ना ते तुम्हाला निवडक विधी करायला सांगतात. म्हणजे आपण हे विधी का करतोय, कशासाठी करतोय हे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतात. म्हणजे ना तुमच्या मनात कुठला प्रश्नच उद्भवत नाही. हा नाही, म्हणजे काय आहे, तुमच्या नव्या पिढीला ना या लग्नाचं बिनाचं अजिबात कंटाळा येत नाही. साऊंड्स इंटरेस्टिंग. हो ना? मग सगळं वाचून काढ, तुला नक्की सगळं पटेल बघ. हा राधा, सोन्या, बंड्या दादा तुझ्यासाठी खूप काही करतोय ग. म्हणजे आपल्या पोरीला असं नाही ना आवडत, मग आपण तसं करून बघूया. नुसती धावपळ चालू असते त्याची, शोधाशोध. ह्या मित्राला फोन कर, त्याच्याकडे चौकशी कर.
तुला काय आवडेल ह्याचा सतत विचार करत असतो तू. आपली पोरगी नाखुश राहू नये तिच्याच लग्नात म्हणून जीवाचा आटापिटा झालाय त्याचा. गब्बू, सकाळी तो घरातून बाहेर पडतो ना, तो रात्री येतो ग घरी एकदम तुझ्यासाठी. गब्बू, थोडासा वेळ त्याच्यासाठी काढ. त्याच्याजवळ बस, बोल त्याच्याशी. आता लग्न होऊन तो घरातून निघून जाणार, ह्या कल्पनेनेच तो खूप हळवा झालाय ग. शोन्या ग, बापाच्या खांद्यावर डोकं ठेवून पोरी रडू शकतात, पण तो नाही रडू शकत. गब्बू, अब तुझे ही बड़ा होना होगा. थोड़ा वक्त उसके लिए. आत्या, म्हणून म्हणत होते मी लग्न नको. घनश्यामला फोन करू का मी? त्याला म्हणू का लग्न मोडलं? मला सवय की नाही लग्न मोडायची. ए गब्बू, इधर ना ना, इधर ऐसे मुड़ जा. काय थोड़ा इधर हो जा. काय सांग ना. कुछ लगा है. काय आहे? इथे बघ. हाँ. काही नाही. नहीं कुछ तो है. हा, काहीही रंग बिंग लागलेलं नाहीये. काही घनश्यामने रंग वगैरे लावलेले नाही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.